जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये कनिष्ठ लिपिक पदाच्या 444 जागांसाठी नोकर भरती करण्यात येणार आहे। ही संपूर्ण भरती प्रक्रिया IBPS या राष्ट्रीयकृत आणि महाराष्ट्र शासनाच्या तालिकेवरील नामांकित कंपनीमार्फत अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार आहे। लिपिक पदासाठी 24 जून ते 8 जुलै या कालावधीत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत। याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिली आहे। अध्यक्ष नाईक म्हणाले, जिल्हा बँकेच्या व्यवस्थापनाने घेतलेल्या निर्णयानुसार रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। जिल्हा बँकेतील रिक्त जागांमुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण होता, त्यामुळे शासनाकडे नोकर भरतीबाबत परवानगी मागितली होती। शासनाकडून IBPS, TCS आणि MKCL या कंपनीमार्फत जिल्हा बँकांची भरती प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिलेत। राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार नोकर भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय बँकेने घेतलाय। भरती प्रक्रियेची परीक्षा घेणाऱ्या 3 कंपन्यांचा समावेश आहे। यापैकी बँकेने IBPS या राष्ट्रीयकृत व राज्य शासनाच्या तालिकेवरील नामांकित कंपनीची निवड केली आहे। बँकेत भरण्यात येणाऱ्या रिक्त जागांपैकी 70% जागा या सांगली जिल्ह्यातील तरुणांसाठी राखीव असतील, तर उर्वरित 30% जागांवर जिल्हाबाहेरील उमेदवारांना संधी दिली जाणार आहे। 18 ते 35 वयोगटातील पात्र उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येईल। उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 1000 रुपये अधिक GST असं निश्चित करण्यात आलंय। प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर उमेदवारांची ऑनलाईन लेखी परीक्षा घेतली जाईल। अर्जांची संख्या विचारात घेऊन सांगलीसह कोल्हापूर, पुणे आणि सातारा या प्रमुख केंद्रांवर ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने पार पडेल। लेखी परीक्षा 90 गुणांची होईल। मुलाखतीसाठी 10 गुण राहतील, त्यापैकी शैक्षणिक पात्रतेसाठी 5 गुणांचा समावेश आहे। लेखी परीक्षेनंतर मुलाखत आणि कागदपत्रांची पडताळणी करून अंतिम निवड यादी जाहीर केली जाणार आहे।